ठाकरे कोकण दौऱ्यावर येतील तेव्हा हॉटेलवाल्यांनी कोंबडी वडे आणि मासे करू नयेत। ठाकरे फक्त खाण्यासाठी येतात अशी टीका नारायण राणेंनी केली आणि त्यावरून सुरू झालेल्या वादात विनायक राऊतांनी सुद्धा राणेंवर जहरी टीका केली आहे। पाहुयाचा रिपोर्ट। मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद द्यायची येईल ते, दुसरं काय करत नाही, तेवढंच खायला येतं। तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय ते काय कळणार नाहीये। कोकणचं राजकारण कधी कोणत्या विषयावरून वादात येईल याचा भरोसा नाही। एकीकडे कोकणचं पर्यटन, हॉटेल व्यवसाय यांना चालना देण्याचे दावे होत असतानाच नारायण राणेंनी केलेलं वक्तव्य वादात आलंय। ज्या दिवशी उद्धव ठाकरे कोकणात येतील त्या दिवशी सर्व हॉटेलवाल्यांना आपण कोंबडी वडे ठेवू नका अशा सूचना दिल्याचं राणेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे कोकणात फक्त खायलाच येतात त्यामुळे असं सांगितल्याचंही राणे म्हणाले। कोकणात येणार आहे ना, खालून वरपर्यंत काम करायला, ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशाची जरा आकडेवारी मागवा, नाहीतर मी तुम्हाला देईन। किती पैसे सिंधुदुर्गाला दिले मग कळेल काय कोकणाचा अधिकार आहे बोलायचा आणि यायचा। मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद द्यायची येईल ते, दुसरं काय करत नाही, तेवढंच खायला येतो। नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच कीव येते, पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही। उतरत्या वयामध्ये आहेत, आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात, तसं त्यांचं झालेलं आहे। आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे। परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मध्येच मिळतात असं नाही, तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय ते काय कळणार नाहीये। पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे या कोंबडी वड्यावर नव्हे, पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील। महाराष्ट्रातल्या इतर भागांबद्दलही राजकारण होत असलं तरी कधीकधी मूळ मुद्द्यांवरही चर्चा होते किंवा त्या चर्चेवेळी शाब्दिक टीकेनं वाद भरकटवला जात नाही। मात्र कोकणात कधी कोण कुणाला सोंगाड्या म्हणतं, कुणी बामलाव्या म्हणून प्रत्युत्तर देतं, तर कधी कोंबडीवरून राजकारण रंगतं। खरं तर उद्धवजींनी बाळासाहेबांनी या कोकणासाठी भरभरून दिलेलं आहे। सगळेच लोक राणेंसारखे कृतज्ञ असू शकत नाहीत। खरं तर ही सिंधुदुर्ग म्हणजे कोणत्या बापाचं जहागिरी नाहीत, हॉटेल म्हणजे कोणाची स्वतःची नाहीत आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जे रोजगार येत नाहीत ते अशा राणेंच्या या धमकीमुळेच येत नाहीत की प्रत्येक ठिकाणी जर मला नाही भेटलं तर ती धमकी देणार आहेत। नितेश राणेंना भाजपने ह्याच्यासाठीच मंत्री केले की काय, की प्रत्येकाला धमकी द्यायचा आहे, बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी मंत्री घेतलं की काय, हा प्रश्न आता जिल्हावासीयांना आहे। कोणते कोण होते, कुठल्या पक्षात आहेत, त्यांची सगळी वक्तव्य काढा ना। भाजपात असताना बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर त्यांचे चिरंजीव काय बोलले होते ते काय बोलतात, ज्यांची दखल घेऊ नये त्यांची वाक्य कशाला सांगतात, कोण दखल घेतं, महाराष्ट्र दखल घेतो का त्यांच्या शब्दांची, कशाला बोलतात। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।